आणि सगळे बॉलिंग चांगली झाली आमची, त्यामुळे आपण जिंकले. काय सांगाल अशा ओव्हरऑल टीमचा परफॉर्मन्स कसा राहिलेला? ओव्हरऑल टीमचा परफॉर्मन्स लय चांगला आहे आणि सगळे यंगस्टर आहे म्हणून एकत्र खेळते आणि आपण जिंकलो. का वाटतं अशा काय चुका झाल्या असेल किंवा काय अशी सुधारणा करण्याचा प्रयत्न कराल सेकंड मॅच मध्ये? आता तर काय चुका झाली नाही आहे, नंतर बघू आपण पुढच्या मॅचला. तुम्हाला आम्ही शुभेच्छा देत आहोत. जॉईन व्हा टीम सोबत. हे होते जय बजरंगबली निशान दिलवण संघाचे गोलंदाज जे ठरलेले सामन्याचे सामनावीर. 3 महत्वपूर्ण विकेट त्याने घेतलेले आहेत. नुकताच मॅचला सुरुवात होते. आपण पाहूयात रेड डेव्हिल्स या संघाने टॉस जिंकून फिल्डिंगला पसंती दिलेली आहे. माझ्या येणाऱ्या मॅचमध्ये दोन्ही ताकदवर संघ इन ऍक्शन. कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात परिवर्तन. ऐकूयात आवाज रोशन गिरा सरांचा, ऐकूयात आवाज रमेश गिरा सरांचा आवाज आपण ऐकूयात येणाऱ्या पहिल्या सत्रासाठी. तत्पूर्वी मी थांबतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तुम्ही एन्जॉय करत आहात मांडा प्रीमियर लीग सीझन 4. थँक्यू सो मच. पहा, आदरणीय भगवान चव्हाण साहेबांना विनंती आहे व्यासपीठावरती यायचा. या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया सामन्यामध्ये. पाहतो आपण आजच्या दिवसातला दुसरा सामना. पाहतो आपण रेड डेव्हिल डिंग डॉंग संघ. पाहता आपण या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला फास्टली खेळायचा, यावरती लक्ष असू द्या. आदरणीय निशांत 11 संघाचे सर्व भगवान चव्हाण साहेबांचं आगमन झाला. या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. हरिओम मांडा संघाचे संघनायक. पाहता आपण फलंदाजाची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे लगेचच, यावरती लक्ष असू द्या. वेळेचा पूर्णपणे बंधन असेल. 8 षटकाचे सामने पाहतो आपण. प्रत्येक षटकामध्ये 5 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. जर तुम्ही जास्तचा वेळ खर्च केला तर शेवटच्या षटकामध्ये पॅनल्टीला सामोरं जावा लागेल. एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल, यावरती लक्ष असू द्या. चला, डिंगडॉंग संघ शतरंग लगेचच लावून घ्यायचं आपण. वेळेचा पूर्णपणे बंधन असेल. जे पाहुणे कोणी आले असतील आणि जे गावचे ज्येष्ठ नागरिक त्यांना विनंती असेल, जे कोणी आले असेल तर आपण व्यासपीठावरती यायचा. मांडा प्रीमियर लीगच्या वतीने सरस सरस स्वागत. या स्पर्धेचे सर्व आदरणीय जगन्नाथ पाटील साहेबांच्या हस्ते आमच्या व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल. आदरणीय भगवानजी चव्हाण साहेबांचा यथोचित सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. पाहता आपण या स्पर्धेचे सर्व आदरणीय जगन्नाथ पाटील साहेबांच्या हस्ते हा सत्कार भव्य पार पाडला जातोय. चला, सामना स्टार्ट होईल, यावरती लक्ष असू द्या. वेळेचा चला, सामना स्टार्ट होईल, यावरती लक्ष असू द्या. आपण थोडासा फास्टली खेळायचं आहे, कारण 8-8 सामन्याचे 8-8 ओव्हरचे सामने खेळत असतो मैदानाच्या आतमध्ये. चांगली संकल्पना पाहतो आपण. मांडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून भरपूर सारा प्रेम पाहता आपण या क्रिकेटवरती आणि या खेळाडूंवरती. चांगली संकल्पना पाहतो आपण. मांडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतो आपण. आयोजन पाहता आपण भरपूर सारं चांगलं आयोजन पाहता आपण. असं आयोजन पाहायला गेल्यानंतर 5 ते 6 लाखाच्या टुर्नामेंटला असं आयोजन असतोय. आणि मांडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून काय आयोजन भरवलं गेलं.
गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. चिंटू सिनियरला पाहता आपण सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. रवी आणि सुबोधला पाहता आपण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. चला गेम स्टार्ट. पंचांचा ग्रीन सिग्नल. मेन पंच पाहता आपण मुन्ना पठाण सर पाहता आपण. चला नियम दोन्ही एंडने मात्र 4-4 षटक फेकले जातील आणि दोन्ही एंडने 2 चेंडू दिले जातील. मात्र कहाणी में ट्विस्ट पाहतो आपण. पहिल्या चेंडूवरती गडीगारच झालाय. शून्याचा भोपला पडत असताना मैदानाच्या बाहेर झालाय फलंदाज रवी. बॅक टू डगआउट. थँक्यू. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. गगन भोईर पाहता आपण. पहा पहिला झटका लागलाय टीमला. पहा विचार केला 8 षटकाचे सामने पाहतो आपण ना. 8 षटकाचे सामने केले असताना पाहतो आपण हा दुसरा सामना. एका साईडला रेड डेव्हिल डिंग डॉंग संघ पाहतो आपण. त्यांच्या आगेच फाईट करत असताना पाहतो आपण हरी ओम मांडा संघ. आणि हरी ओम मांडा संघाला पहिला झटका लागलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज चिंटू सिनियर पाहता आपण. यावेळेस मात्र चुका. बिना पायल के बजे घुंगरू. छम छम छम. 1+4 हा पंजा येतोय. पंचांकडनं हा डिसिजन आला गेलाय. हाईट फॅक्टर केज चेक केली जाईल. तिसऱ्या पंचांसाठी हा रेफर केला गेलाय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेवरती पाहता आपण चांगले पंच आमच्या ऑफिशियल पंच पाहता आपण. अभय पाठवले पाहता आपण. हा चेंडू पाहता फेअर डिलिव्हरी पाहता आपण. वाईट पाहता आपण हा चेंडू. 1+1 हा पंजा आलाय हरी ओम मांडा संघाला. हो चांगला फटका पाहतो आपण. गॅप भरपूर मोठी आहे. भरपूर मोठी आहे. आणि पाहतो आपण सर्कल दायऱ्याचा भरपूर सारा वापर केलाय फलंदाजाने. हा येतोय दमदार चौकार. मेन पंच पाहता आमचे ऑफिशियल पंच मुन्ना पठाण सर. आणि नॉनस्टॅक पंच पाहता आपण लेग पंच संदेश किस्मत राव सर पाहता आपण. खोला टाकला होता. चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न राहिलाय त्या ठिकाणी फलंदाजाचा. तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाहीये. हरी ओम मांडा संघ जाऊन पोहोचलाय. 1 गड्याच्या मोबदल्यात टोटल पाहतो आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या. 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड सज्ज झालाय. डावकरी आताचा फलंदाज स्ट्राईक एंडला. सुबोधला पाहता आपण. आणि नेहमी म्हटलं डावकरी आताचा फलंदाज थोडेसे नेहमी घातके असतात. सुबोध पाहताय आपण स्ट्राईक एंडला. चला वेलेचं पूर्णपणे बंधन असेल यावरती लक्ष असू द्या. टाइम अलर्ट टायमर सेट केलाय. प्रत्येक षटकाच्या मागे तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ दिला जाईल. हो चांगला चेंडू पाहतो आपण गोलंदाजाच्या माध्यमातून. टप्पा पडण्यात थोडासा डीप राहिलाय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन भिसावतोय. थोडीशी गोलंदाजी कमबॅक करत असताना गोलंदाजा पाहिला पण चिंटू सिनियर गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. हो यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चिली फिटकारी लेमन गुटका बॉलर मोकार बॅटर ठोकार ठोकम ठोक डीजे षटकार.
आता मात्र जादू टोना केलाय गेलाय. हरी ओम मांडा संघाने 5 सिरीजच्या धावा सेमी फायनल पर्यंत जोडल्या जातील. हो यावेळेस मात्र पाहतो आपण बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. प्रयत्न होता गोलंदाजाचा आणि पहिला षटक मात्र संपला गेलाय. पहिल्या षटकानंतर टोटल पाहता आपण हरी ओम मांडा संघ जाऊन पोहोचला 1 गडी बाद 16 या आकड्यावरती. भरपूर कडक पाहता आपण, भरपूर सारे नियम पाहता आपण आणि त्या नियमांना सर्व खेळाडूंना फॉलो करावा लागतील. पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक संपला गेलाय. पहिल्या षटकानंतर टोटल पाहिला आपण हरी ओम मांडा संघ जाऊन पोहोचलाय. पाहतो आपण 16 या आकड्यावरती 1 गडी बाद. दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. शिवम या गोलंदाजाचा वापर केला गेलाय. चला डिंगडॉंग संघ आपण वेळ भरपूर खर्च करता यावरती लक्ष असू द्या. टाइम अलर्ट केलाय, टायमर सेट केला. कदाचित जास्त वेळ खर्च केला तर मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 8 षटकाचे सामने पाहतो आपण. पहा दोनो भाऊ बंधू पाहता आपण एकाच संघामध्ये खेळत असताना दत्तम शिवम आणि सत्यमला पाहता आपण हे दोन्ही भाऊ बंधू आणि चांगला खेळ राहील या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून. ओहो चांगला चेंडू रिलीज केला जातोय. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज गगन भोईरच्या माध्यमातून पाहिला आपण आणि गगन भोईरच्या बॅटमधनं एक चौकार सुद्धा पाहिला आपण. 1 डाऊन आलेला फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती गगन भोईर पाहतो आपण पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक इनला. हो पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू थोडासा शरीरापासून दूर झालाय आणि पंचांनी हा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. चेंडू खराब फेकलाय आणि गोलंदाजाला वॉर्निंग सुद्धा दिली जाते. यापुढे तुम्ही हा चेंडू पुन्हा एकदा टाकू शकत नाहीये. कदाचित टाकला तर दंडित केला जाईल पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र उंच गेलाय, आकाशात गेलाय. क्षेत्ररक्षण आलाय दूरवरनं जज करतोय. जजमेंट चुकलंय आणि झेल मात्र सोडलाय. झेल जमिनीला दान झालंय आणि फलंदाजाला जीवनदान पाहतो आपण. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. अशा कॅचेस मात्र पकडायच्या ज्या कठीण कॅचेस असतात ना त्या झेल मात्र कॅरी करायचे असतात आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडा झेल तर जिंकाल तुम्ही क्रिकेटचा खेळ. आणि क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या चुक्यांची मात्र किंमत मोजावी लागते. हो पुन्हा एकदा पाहिला तर हो यावेळेस मात्र बॅक टू बॅक पाहतो आपण 2 झेल सोडल्या गेल्यात. म्हणजे आता निके काय सांगायचं आहे. नको गड्या. धरलं बेडूक धरलं मास, चेंडू फरार चौकार. ट्विस्ट बीमर म्हणजे बिना पायल के बजे घुंगरू. म्हणजे काय सांगायचंय गड्या. पहिलेच दुष्काळ महिना आणि त्याच्यात अशी बेकार काय सांगायचंय. खरा पाहतो आपण 1+1 पाहता आपण. हा पंजा येतोय मैदानाच्या आतमध्ये. या 5 धाब्याच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय पाहतो आपण. हरी ओम मांडा संघ 24 या आकड्यावरती आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल. संधी आहे फलंदाजाकडे पाहतो आपण गगन भोईर.
हो पुन्हा एकदा पाहतो आपण. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रयत्न होता, फ्री हिट होता चेंडू. एकच मिळेल, एकापेक्षा काही नाहीये. चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय त्या ठिकाणी. प्रदीप पाटील टीम ओनर पाहता आपण आणि भरपूर चाले प्रयत्न चांगला केलाय या ठिकाणी. निश्चितच आपल्या संघासाठी 3 धाबा रोखल्या गेल्यात. पुन्हा एकदा सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज सुबोध पाहतो आपण. स्ट्राईक एंडला डावक्रिया त्याचा फलंदाज पाहतो आपण. गोलंदाज पुन्हा एकदा फिल्डिंग डिपार्टमेंट थोडासा चेंजेस करत असताना पाहिलं आपण. सज्ज झालाय दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज शिवम. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र पाहता आपण पुन्हा एकदा खराब चेंडू बीमर फेकलाय. पहिला वॉर्निंग दिली होती या गोलंदाजाला. पुन्हा एकदा टाकू शकत नाहीये चेंडू, पण तोच चेंडू पुन्हा एकदा टाकला जातोय गोलंदाजाने आणि दंडित केलाय पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बीमर आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा संधी असेल फलंदाजाला. सुबोधला पाहतो आपण. स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. फ्री हिट आहे चेंडू. हो खोला टाकलाय, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. जजमेंट करलाय, जजमेंट राहिलंय चांगलं. चेंडू स्टॉप केलाय कारण फ्री हिट होता चेंडू. सिंगल आली आहे कंप्लीट आणि सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. हरिओम मांडा संघ जाऊन पोहोचला. एक गडी बाद 27 आकड्यावरती पाहतो आपण. 27 धावा धावपटलावरती लागला गेल्यात. पुन्हा एकदा फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चेंजेस करत असताना पाहिलं आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला फलंदाज हार्ड हिटर फलंदाज पाहिला आपण. हो सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा पाहिला झाला तर चेक केला जाईल हा चेंडू. हाईट फॅक्टर चेक केली जाईल पाहतो आपण. पुन्हा एकदा बीमर चेंडू फेकलाय. आता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चुका आणि चुका करतोय शिवमच्या माध्यमातून. भरपूर साऱ्या चुका आणि या चुका काय भरपूर काही सांगून जातील संघाला आणि या चुकांची किंमत मात्र मोजावी लागेल. याच धावा तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये बनवायच्या आहेत आणि त्या धावा भरपूर काही सांगून जातील. चला फास्टली खेळायचं आहे यावरती लक्ष असू द्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा पाहिला तर पुन्हा एकदा बीमर. काय करतोय हा गोलंदाज. आता या गोलंदाजाला हेडली जोमला का मुजा असाच काहीतरी सांगावा लागेल. आता खराब गोलंदाजी पाहिली आपण. हो खोला टाकला होता यावेळेस. चांगला चेंडू होता. वाईट यॉर्करचा वापर केला होता. सिंगल मिळाली. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. हरिओम मांडा संघ जाऊन पोहोचला. एक गडी बाद 30 आकड्यावरती पाहतो आपण. भरपूर चेंडू टाकल्या त्या गोलंदाजाने. खराब गोलंदाजी राहिली. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कदाचित 10 चेंडू फेकल्या त्या गोलंदाजाने. हो चांगला चेंडू पाहतो आपण. टप्पा पडल्याने थोडासा डीप राहिलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. 2 षटकाचा वादविक खेळ संपला गेलाय. 2 षटकानंतर जाऊन पोहोचलाय पाहतो आपण. हरिओम मांडा संघ एक गडी बाद 30 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चला टीम मीटिंग नकोया यावरती लक्ष असू द्या. थोडासा फास्टली खेळायचा आहे. या षटकामध्ये भरपूर सारा वेळ खर्च केलाय गोलंदाजाने. प्रत्येक षटकाचा विचार केला. 5 मिनिटाचा कालावधी दिलाय. 5 मिनिटाच्या आतमध्ये एक षटक फेकायचं आपल्याला पाहतो आपण. जास्तीत जास्त वेळ खर्च केला तर शेवटच्या षटकामध्ये पॅनल्टीला सामोरा जावा लागेल. एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. चला फास्ट खेळायचं आहे यावरती लक्ष असू द्या. तिसरा गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. सत्यम पाहतो आपण. गोलंदाजी मार्क वरती. दोन्ही भाऊ बंधू
पहिल्या भाऊने तर थोडीशी गोलंदाजी खराब केली आहे, दुसऱ्या भावाला कमबॅक करावा लागेल. चला फास्टली खेळायचंय सत्यम. आपण पाहतो आपण तिसरा षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण सुरुवात होईल तिसऱ्या षटकाला. फलंदाज सज्ज झालाय स्ट्राईक एंडला. गगनला पाहता आपण जो वन डाऊन साठी आला होता. गगनच्या बॅटमध्ये फटके चांगले पाहिल्यात आपण. तोच फलंदाज सज्ज झालाय. गगन भोईरला पाहता आपण 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. हरिओम मांडा संघ पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो फुल टॉस. फुल टॉस वरती टोल उसूल करणारे का क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. त्याच्यात मस्तक पे दस्तक. चेंडू जाईल समोर ब्लॅक स्क्रीनच्या समोर. गगन भोईरच्या बॅटमधनं हा षटकार. चांगला फटका पाहतो आपण. चला सामना रिक्षा मालकाला चालकाला विनंती असेल आपण लवकरच जायचं. ज्या कोणी गेट समोर गाड्या लावल्या असतील ना त्यांना विनंती आहे आपण गाड्या तिथून काढायच्या. पहा काय फटका होता. समोर होता ना समोरच फेकून दिलाय. गगन या फलंदाजाने प्रति हल्ला चढवला जातोय गोलंदाजावरती. सत्यम या गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती धमाका. कमबॅकिंग षटक फेकावा लागेल या मॅच मध्ये. सुरुवातीला धावा थोड्याशा खर्च झाल्यात. हो यावेळेस मात्र क्लासिक फटका. हो काय प्रयत्न. वा काय झेल हो चिंटू सिनियरच्या माध्यमातून काय झेल टिपलाय. वा दमदार झेल. शेवटपर्यंत नजर ठेवली स्वतःला झोकून दिला. काय प्रयत्न. वा भरपूर चांगले प्रयत्न ना यालाच तर म्हणता क्रिकेट. पाहता आपण नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. ओम पाहता आपण. चला फास्टली खेळायचा यावरती लक्ष असू द्या. भरपूर सारा वेळ आपण खर्च करतात. या वेळाची किंमत मात्र मोजावी लागेल. हो यावेळेस चांगला फटका पाहतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडू उचललाय फेकलाय तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाहीये. पहा आत्ता मात्र कमबॅक करत असताना सत्यमला पाहिला पण पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला. त्यानंतर मात्र 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती फेकल्यात सत्यम या गोलंदाजाने. एक विकेट सुद्धा त्याच्या नावावरती राहिलाय. टोटल पाहता आपण धापटलावरती धावा लागला गेल्यात. 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचला हरिओम मांडा संघ. पाहतो आपण चांगली सुरुवात केली आहे. आता पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला फलंदाज जो सलामीला आलेला फलंदाज. पाहतो आपण सुबोध आणि ओमची जोडी पाहताय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फिल्डिंग डिपार्टमेंट थोडासा चेंजेस करत असताना सातत्याने आणि नेहमी डावखुरी हाताचा फलंदाज थोडासा घातकी असतोय. रनअप मध्ये थोडासा अडथळा पाहतो आपण. त्याचा एकमेव कर्म तर थोडासा दबाव होता गोलंदाजावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला. त्यानंतर कमबॅकिंग 2 चेंडू फेकल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय सुबोध. पाहता आपण स्ट्राईक एंडला. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. गॅप भरपूर मोठी आहे आणि धावाही देऊन जाईल का हा प्रश्न पडला आता. क्षेत्ररक्षण धावतोय दूरवरन पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. सुबोधच्या बॅटमधनं हा चौकार.
हो, यावेळेस मात्र थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला होता. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहिली आपण. थोडीशी लाईन मिस केली आहे. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण हरिओम मांडा संघ जाऊन पोहोचला. 42 आकड्यावरती पाहतो आपण. सुरुवात मात्र चांगली केली आहे हरिओम मांडा संघाने. भरपूर चांगली सुरुवात झाली आहे. गडी सुद्धा बाद झाल्यात पण मात्र प्रयत्न भरपूर चांगले राहिल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, उडवलाय चेंडू. शतरक्षण नाहीये जवळपास. दूरवरनं येईल. जज करतोय. जजमेंट चुकलंय पाहतो आपण. आणि सुबोधला जीवनदान पाहतो आपण. या झेल काय भरपूर काही सांगून जाईल टीमला. रेड डेव्हिल डिंगडॉंग या संघाला पहा या झेल पकडायचे आहेत. पहिल्या सुरुवातीला थोडेसे गोलंदाज महागडे ठरल्यात. अशा झेल सोडाल तर तुम्ही या झेलची किंमत मात्र मोजावी लागेल डिंगडॉंग या संघाला. हो, खोला टाकला. यॉर्करचा वापर. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो आपण. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय त्या ठिकाणी. 3 षटकाचा वादवी केस संपला गेला. 3 षटकात टोटल पाहत आपण हरिओम मांडा संघ जाऊन पोहोचला 45 आकड्यावरती पाहतो आपण. 45 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. चांगला प्रयत्न राहिलाय हरिओम मांडा संघाचा पाहतो आपण. डिंगडॉंग संघ विचार केला ना गोलंदाजी थोडीशी खराब झाली आहे. आता कमबॅकिंग षटक फेकावा लागतील. चला फास्टली खेळायचं यावरती लक्ष असू द्या. टाइम आम्ही अलर्ट केला. तुम्ही भरपूर सारा वेल खर्च केलाय 3 षटकामध्ये. पुन्हा एकदा पाहिलं जाईल कुठला गोलंदाज वापरला जाईल गोलंदाजी मार्क वरती. चिंटू सिनियर पुन्हा एकदा आलाय ज्याने पहिला षटक फेकलं होतं. पहिल्या षटकामध्ये पहिला पण धाबा खर्च केल्या होत्या. सोळा धाबा ज्याने खर्च केल्या होत्या त्याच गोलंदाजाला पुन्हा एकदा भरोसा दिलाय त्या गोलंदाजावरती. आता भरोशाची गोलंदाजी करावी लागेल. पाहतो आपण थोड्याशा भरपूर धाबा खर्च केल्यात 3 षटकामध्ये. चला टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. तुम्ही टाइमावरती सुद्धा फोकस करायचा आहे. पाहतो आपण वेल कुणासाठी थांबत नाहीये. हो, चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. आल्या मात्र विकेट कॅरी केलाय गोलंदाजाने. चांगला प्रयत्न राहिला चिंटू या गोलंदाजाचा. फलंदाजाला परतावा लागेल. सुबोध बॅक टू द ग्राउंड. पहा जे आमचे कॅमेरामॅन आहेत त्याच्या खालती जी मुलं आहेत ना त्यांना विनंती आहे आपण त्या बांबूला पकडू नये. आपण त्या बांबूच्या साईडला राहायचं आहे. कॅमेरा आमचा हलतोय यावरती लक्ष असू द्या. जो छोटे बच्चे लोग हैं जो हमारा कैमरामैन है उसके नीचे जो बच्चा लोग है ना उसको विनंती है भाई बच्चा लोग उसको हाथ ना लगाए. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चांगला प्रयत्न राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज चिंटू पाहता आपण. गोलंदाज सज्ज. फलंदाज पाहतो आपण. नवीन फलंदाज जयेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. जयेश पाहताय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. या मॅच मध्ये थोडासा भरपूर वेल खर्च झालाय मी तर म्हणेन. चला थोडासा फास्टली खेळायचा यावरती लक्ष असू द्या. टाइम अलर्ट आहे टाइमच्या. हो, चांगला प्रयत्न पाहतो आपण. हलक्याशा हाताने अकाउंट ओपन केला या फलंदाजाने. एका धाबेने पाहतो आपण. टोटल पाहता आपण धावपटलावरती हरिओम मांडा संघ जाऊन पोहोचला 46 आकड्यावरती. अद्याप पाहतो आपण 3 गडी बाद पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. जज करतोय. जजमेंट चांगलं राहिलंय आणि झटका लागलाय पुन्हा एकदा हरिओम मांडा टीमला. हा 4था
आपण आता थोडासा अडचणी सापडलाय. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये भरपूर साऱ्या धाबा खर्च केल्या होत्या. ज्या प्रकारे चिंटू आलाय त्या विकेटची मात्र शेलशेला जारी ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये चिंटू. चिंटू सिनियर पाहता आपण आणि सिनियर सारखी गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये जरूर धाबा खर्च केल्यात, त्यानंतर पुन्हा एकदा संघनायकाने भरोसा दिलाय चिंटूवरती आणि त्या भरोशाची मात्र भरोशी गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज अनसला पाहताय. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता, बीट झाला या ठिकाणी. चांगली गोलंदाजी केली अद्याप या षटकामध्ये चिंटू सिनियरने. एक जुना जाणता पाहतो आपण गोलंदाज आणि भरपूर सारा 20 वर्षाचा अनुभव असलेला हा खेळाडू पाहतो आपण. भरपूर सारा वेल. हो, यावेळेस मात्र भोक्षी फाटली गड्याची. काय सांगायचं आहे, नको चेंडू जाईल. 1+4 चौकार. पहा, डिंगडॉंग संघाला या चुका भरपूर काही सांगून जातील. 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड हरिओम मांडा संघ. हो, बॅटची कडा होती पुन्हा एकदा. हो, चांगला प्रयत्न राहिलाय, चांगला स्टॉप केलाय चेंडूने. भरपूर चारा. कदाचित या धावा मी तर म्हणेन 4 धावा रोखल्या गेल्या त्यावेळेस. आता थोडासा क्षेत्ररक्षण साथ देतोय चिंटू या गोलंदाजाला. टोटल पाहता आपण 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. भरपूर सारा प्रयत्न. हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण नाहीये, स्वतः विकेट किपर जातोय चेंडूवरती. दूरवरनं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आलाय. चांगला चेंडू स्टॉप केलाय. थोडीशी खराब पिके पाहतो आपण. गॅदर सुद्धा चांगलं केलंय. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट आणि टोटल पाहता आपण 4 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. 4 षटकानंतर धावपटलावरती हरिओम मांडा संघ जाऊन पोहोचला. 4 गडी बाद 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चला, ड्रिंक ट्रॉली सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जायचं. आणि पॉवर प्लेचा पाहतो आपण वापर केला जातोय आणि टोटल पाहता आपण 4 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. 4 षटकानंतर पहिल्या पण धापटलावरती धावा लागला गेल्या तर 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. भरपूर गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाजी मार्क वरती 5व्या क्रमांकाचा गोलंदाज वसीमचा वापर केला गेलाय. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाज.
जयेशला पाहतो आपण. जयेश आणि अनसची जोडी पाहतो आपण. हो स्लोगर गतीचा थोडीशी पाहता आपण. फिरकीचा जादूगर पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू थोडासा खोलात टाकला होता, हलक्या अशा त्याने सन्मान दिलाय चेंडूला. एकच धाव मिळेल एका धावीच्या मदतीने पाहतो आपण. धावपटलावरती टोटल 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचला हरिओम मांडा संघ पाहतो आपण. सुरुवात चांगली केली आहे. त्यानंतर पाहतो आपण चौथ्या षटकामध्ये तो थोडासा धावेंना अंकुश लावलं गेलं होतं गोलंदाज चिंटू या गोलंदाजाने. विकेट सुद्धा हो पुन्हा एकदा फिरवलाय चेंडू पूर्णपणे फिरवून टाकला या फलंदाजाला. गिरकीचा जादूगर पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती. वसीम हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी केली वसीमने. 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळल्यात. हो पुन्हा एकदा फिरवलाय, पूर्ण फिरवून टाकलाय फलंदाजाला. अनस या फलंदाजाला पाहतो आपण. चकवा देत असताना गोलंदाज वसीम पाहिलाय काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता चांगल्या लाईन लेंथ वरती गोलंदाजी करतोय. टोटल पाहता आपण धावपटलावरती हरिओम मांडा संघ जाऊन पोहोचला 54 या आकड्यावरती पाहतो आपण. 4 गडी बाद. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला चेंडू थोडासा समोर होता. शतरक्षण आहे त्या ठिकाणी, चांगला शतरक्षण राहिलंय. एका ऍक्शन मध्ये चेंडू उचललाय फेकला तोपर्यंत मात्र एकच मिळेल, एकापेक्षा काही नाहीये. एका धावीच्या मदतीने पाहतो आपण 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचला हरिओम मांडा संघ. पण डिंगडोंग संघाचा विचार केला ना, सुरुवातीला भरपूर साऱ्या चुका केल्यात आणि त्यानंतर मात्र आता त्या चुकीला सावरलंय मी तर म्हणेन डिंगडोंग संघाने. आता प्रयत्न भरपूर चांगले राहिले डिंगडोंग संघाचे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र खोलात टाकला होता, समोर घेतला आणि समोरच जाईल चेंडू सीमा पार. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय पाहतो आपण 61 पाहता आपण 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. चला चेंडू द्यायचा आहे लगेचच मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो आपण 5वा षटक सुरू आहे आणि 5व्या षटकामध्ये पाहिलं आपण 3 चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावरती आचरले होते वसीम या गोलंदाजाने. 4 चेंडू चांगल्या टप्प्यावरती आचरले होते. 5व्या चेंडूवरती हा षटकार पाहतो आपण. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमा करेल पाहतो आपण फलंदाज जयेशच्या बॅट मध्ये एक धमाका पाहिला आपण. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हो चांगला चेंडू पाहतो आपण. चांगला चेंडू फिरवलाय यावलेत आणि फिरवून टाकलाय जयेशच्या फलंदाजाला. 5 षटकाचा वादविकेट खेळ संपला गेला. 5 षटकानंतर टोटल पाहता आपण हरिओम मांडा संघ जाऊन पोहोचला 4 गड्याच्या मोबदल्यात 61 या आकड्यावरती पाहतो आपण. चांगला प्रयत्न राहिलाय. आता बल्ले थोडासा धावेंना अंकुश लावण्याचं काम केलंय डिंगडोंग संघाने. चला डिंगडोंग संघ आपण थोडासा वेल भरपूर खर्च केलाय, त्या वेळेचा भान राखायचा आपण. पहा वेल कुणासाठी थांबत नाहीये. आपण टायमर सेट केला, त्या वेळेनुसार खेळायचंय आपल्याला. आणि या मांडा प्रीमियर लीग मध्ये पाहतो आपण भरपूर सारे नियम वली पाहत आपण आणि त्या नियमांना फॉलो करावा लागेल खेळाडूंना. नियम एकदम स्ट्रिक्टली पाहता आपण. चला 5 षटकाचा सामना संपला गेलाय. 5 षटकानंतर टोटल पाहिला आपण हरिओम मांडा संघ जाऊन पोहोचला 61 या आकड्यावरती. 4 गडी मात्र बाद झाल्यात. आता मात्र 6वा गोलंदाज कोण येईल हा प्रश्न पडला आता डिंगडोंग संघाला. गोलंदाज सज्ज झालाय. 6व्या क्रमांकाचा गोलंदाज शिवम या गोलंदाजाचा वापर केला गोलंदाजी मार्क वरती 6व्या षटकामध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राइक एंडला फलंदाज जो 6व्या क्रमांकाचा आला होता फलंदाज अनसला पाहता आपण. आणि अनसच्या माध्यमातून विचार केला 5 चेंडू केला अनस आणि 5 चेंडू मध्ये फक्त 1 धावेचं योगदान दिलंय अनसने. थोडासा नाराज केलाय संघाला. तोच फलंदाज अनस पाहता आपण स्ट्राइक एंडला. हो पुन्हा एकदा खोलात टाकलाय आणि हा 6वा चेंडू मात्र पाहतो आपण खराब केलेत असताना अनसला पाहिला आपण. 6 चेंडू मध्ये फक्त 1 धावेचं योगदान दिलंय. नाराज केलाय संघ नायकाला संघ मालकाला पाहतो आपण. चांगला खेळावा लागेल. हो पुन्हा एकदा सोडून दिला. यावेळेस थोडीशी दिशा भरकटलाय गोलंदाज. थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचं काम केलं होतं.
लाईन मिस केली आहे. वाईट चेंडू घोषित केलाय पंचाने. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला 62 या आकड्यावरती. हो, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच गेलाय. स्वतः गोलंदाज आलाय, चांगला प्रयत्न राहिलाय, चांगला जजमेंट राहिलाय आणि ज्या फलंदाजाने नाराज केला होता आणि नाराजच केलाय, डगआउट चा रस्ता पकडेल. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण ओमकार येतोय. ओमकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहता आपण 6 षटकाचा आता विचार केला तर टोटल पाहिला पण 6वा षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी केली शिवम या गोलंदाजाने. पहिला पण चांगली गोलंदाजी करतोय आणि 6व्या षटकामध्ये पाहतो आपण पॉवर प्लेचा वापर केला जातोय आणि त्या पॉवर प्लेचा फायदा घेत नाहीयेत फलंदाज. नवीन फलंदाज ओमकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहता आपण धापटलावरती धावा लागला गेल्यात. 62 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. हरिओम मांडा संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ पाहतो आपण डिंग डॉंग रेड डेव्हिल्स डिंग डॉंग संघ पाहतो आपण. आता सुरुवातीला रेड डेव्हिड डिंग डॉंग संघाने थोड्याशा चुका केल्या होत्या, त्या चुकीला मात्र सावरले. आता मी तर म्हणेन पुन्हा एकदा सज्ज झालाय ओमकार. हो, आल्या मात्र चांगला फटका पाहतो आपण. भांडी अशा शॉट क्षेत्ररक्षण नाहीये त्या ठिकाणी. चेंडू जाईल नॉन स्टॉप. आल्या ओमकारने चौकाराने खाते खोललंय. चौकार पाहतो आपण ओमकारच्या बॅट मधनं थोडासा थांबला, त्यानंतर फटका कलेक्ट केला पाहतो आपण ओमकारने. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल पाहता हरिओम मांडा संघ जाऊन पोहोचला 66 या आकड्यावरती. पाहतो आपण डबल 6. हो, यावेळेस मात्र पाहतो आपण गोलंदाजाच्या माध्यमातून खराब लाईन पाहतो आपण. पंचांनी बीमर घोषित केला या ठिकाणी. खराब साईड पट्टी पाहतो आपण. थोडेसे क्रीजच्या बाहेर गोलंदाजाने चेंडू फेकला. खराब नो चेंडू पाहतो आपण. 1+1 आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट पाहतो आपण. संधी मिळाली आहे फलंदाजाला. 68 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. चांगला प्रयत्न राहिलाय हरिओम मांडा संघाचा. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा पाहतो आपण. क्षेत्ररक्षण, वा काय क्षेत्ररक्षण केलं जातोय. भरपूरचा चांगला क्षेत्ररक्षण राहिला. निश्चितच आपल्या स्वतःच्या संघासाठी पाहतो आपण 3 धावा रोखल्या गेल्यात. एक धाव मिळाली आहे आणि एका धावेच्या मदतीने स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज. पाहतो आपण 7व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज ओमकार. हो, चांगला चेंडू पाहतो आपण. टप्पा पडल्यावर थोडासा उचली घेतोय चेंडू. सर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची सांगता. ज्या ओमकारने चौकाराने खातं खोललं होतं त्या ओमकारला शांत ठेवलाय गोलंदाज शिवम या गोलंदाजाने. हो, फुल टॉस आहे आणि फुल टॉस वरती फुल टोल उसूल केला आणि जाईल सीमा पार. ओमकारच्या बॅट मधनं हा धमाका षटकार. षटकाराच्या मदतीने टोटल पाहतो आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 75 या आकड्यावरती पाहतो आपण. 75 धावा धावपटलावरती लावल्या गेल्यात. चला डिंगडोंग संघ थोडासा फास्टली खेळायचं आपण. पाहतो आपण 6वा षटक संपला गेलाय. अजूनही 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडू मध्ये अजूनही हरिओम मांडा संघ किती धावा जमा करेल हा प्रश्न पडलाय आता संघ नायकाला. चांगल्या धावा मी तर म्हणेन जमा केल्या 6 षटकामध्ये. 75 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. पुन्हा एकदा गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाजी मार्क वरती वसीमचा वापर केलाय, ज्याने चांगली गोलंदाजी केली होती वसीमने. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या वसीमने. त्याच गोलंदाजाला पुन्हा एकदा प्राचारण केला. पुन्हा एकदा सज्ज झालाय वसीम. स्ट्राईक एंडला फलंदाज. चला फास्टली खेळायचं यावरती लक्ष असू द्या. डिंगडोंग संघ आपण थोडासा वेळ भरपूर खर्च केलाय. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये पुन्हा एकदा चेंजेस करत असताना वसीम हो खोला टाकला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. थोडासा फिरकीचा जादूगर पाहतो आपण, ज्याने चांगला षटक फेकला होता.
वसीम पुन्हा एकदा तोच गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती एकच मिळेल एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली आहे स्ट्राईकला आणण्याचं काम केलं फलंदाज ओमकारला पाहतो आपण जो सातव्या क्रमांकावरती आला होता षटकार आणि चौकाराची भाषा बोलतोय मैदानाच्या आतमध्ये हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची काढावती विकेट किपरच्या माध्यमातून थोड्याशा चुका पाहतो आपण अशा चुका करण्यात मात्र थोडीशा अडचण सापडेल डिंगडॉंग संघाला पुन्हा एकदा डॉट चेंडूची संख्या एकमेव कारण मात्र चांगली गोलंदाजी केली आहे वसीम या गोलंदाजाने पहिला पण कमबॅकिंग षटक फेकत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय वसीम स्ट्राईक एंडला फलंदाज ओमकारला पाहतो आपण 4 चेंडू खेळलात 4 चेंडूमध्ये 10 धावेचं योगदान दिले पाहतो आपण हा फटक्याचा विचार केला बॅटिंग टीमचा रिव्ह्यू घेतला जातोय पाहतो पण पंचांचा रिव्ह्यू आहे का वाईट साठी लाईन चेक केली जाईल पाहतो आपण आणि तिसऱ्या पंचांसाठी हा डिसिजन सोपवला जातोय हा डिसिजन आपल्यापर्यंत योग्य त्या डिसिजन पोहोचवला जाईल लाईन चेक केली जाईल काय फिरवलाय पाहतो आपण आणि भरपूर सारा चेंडूला वलन देतोय वसीम हा डिसिजन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवलं जाईल आणि फेअर डिलिव्हरी पाहता आपण चांगला चेंडू पाहतो आपण डॉट चेंडूचे सांगता भरपूर 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 सारी चांगली गोलंदाजी पाहतो आपण वसीमच्या माध्यमातून जो फलंदाज ओमकार पाहतो आपण षटकाराने चौकारची भाषा बोलतो त्या फलंदाजाला जाग्यावरती उभं ठेवलंय चांगली गोलंदाजी करतो पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज ओमकार हो यावेळेस मात्र तडाखा दिलाय चेंडू जाईल सीमा पार हा येतोय ओमकारच्या बॅटमधनं तडाखा षटकार या षटकाराच्या मदतीने टोटल पाहत आपण हरी ओम मांडा संघ जाऊन पोहोचलाय 82 आकड्यावरती हो पुन्हा एकदा बॅक टू बॅक चिली फिटकारी लेमन गुटका बॉलर मोकार बॅटर ठोकार ठोकम ठोक डीजे आलाय षटकार लगचे 3 चेंडू मात्र चांगले फेकले होते ओमकारने त्यानंतर हे 2 चेंडूवरती 2 धमाक आहे ओमकारने काय ठोकल्यात ओमकार दबावाखाली होता तिसरा मारेल का हा प्रश्न पडला या स्पर्धेला हो खोला टाकला यॉर्करचा वापर पाहतो आपण क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण राहिला एका ऍक्शन मध्ये चेंडू स्टॉप केला एकच मिळेल एकापेक्षा काही नाहीये पाहतो आपण चांगला षटक पाहतो आपण ग्याई ओव्हर मध्ये राहिला पाहतो पण तब्बल 7 षटक संपले गेल्यात आता पाहता टोटल 7 षटकामध्ये टोटल पहिल्या पण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात स्कोर कार्ड वरती 89 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड पाहतो आपण आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या 6 चेंडू मध्ये हरिओम मांडा संघ किती धावा जमा करेल पाहतो आपण टार्गेट मात्र सेट होईल चला डिंगडॉंग संघ थोडासा फास्टली गेलायचा आपण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत धावपटलावरती हरिओम मांडा संघ जाऊन पोहोचलाय पाहतो आपण 89 या आकड्यावरती पाहतो आपण चांगला खेळलाय ओमकार पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये जसा आलाय तसा मात्र षटकार आणि चौकाराची भाषा बोलतोय मैदानाच्या आतमध्ये संघाचा आयकॉन प्लेअर पाहता आपण अभय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय अभय येतो गोलंदाजी मार्क वरती हा कमबॅकिंग षटक फेकावा लागेल त्याच्या विरोधात पाहता आपण फलंदाज ओमकार जो 7व्या क्रमांकावरती आला होता त्याने मात्र आता त्याच्या बॅटमधून आपण 3 षटकार पाहिलेत एक चौकार पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो आपण काय फटका आणि हा 4था मोठा फटका पाहतो आपण ओमकारच्या बॅटमधनं येतोय हा धमाका
मैदानाच्या आतमध्ये पहा टोटल पाहता आपण 95 धावा धावपटलावरती लागला गेल्यात. पहिला सामना पण पाहिला होता, 96 धावा जमा केल्या होत्या, 97 धावेचं टार्गेट सेट केलं होतं. यावेळेस मात्र तो रेकॉर्ड तोडला हरिओम मांडा संघाने. टोटल पाहता आपण 95 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल ओमकार हा फलंदाज. 4 षटकार पाहिले ते 1 चौकार पाहिला या फलंदाजाच्या बॅटमधनं. हो पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा धमाका हा येतोय A1 क्वालिटीचा रामदेव बाबा पतंजली षटकार. करतो गियो पाहतोय आपण ओमकार तुटून पडलाय. आता असं वाटतंय ओमकार बॅटीला कुयलू लावून आलाय का काय हा प्रश्न पडलाय. आता पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला चेंडू, थोडासा आतमध्ये होता चेंडू, त्यानंतर गॅप भरपूर मोठी आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर हा पाहतोय तिसऱ्या चेंडूवरती चौकार. ओमकार ऑन द फायर. वरती धावा लागल्या गेल्यात. 105 या आकड्यावरती जाऊन पोहोचला हरिओम मांडा संघ. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगली धावसंख्या जमा केली आहे. हो यावेळेस मात्र तडाखा हवाई सफर. चेंडू जाईल मोठं जातो ना. सासू असली मेवणी फसली आणि बायको नुसती बघत बसली. येतोय षटकार. मांडा संघ पाहतो आपण काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. ओमकार बेकार काय सांगायचंय नको गड्या. बॉलर सावध गड्या, आता तुझ्या किडनॅ फेल काय सांगायचंय. धडार पडल्या उपटी घालायला लागलाय गडी. ठोशा लिहायला लागलाय. पुन्हा एकदा सज्ज. ओ पुन्हा एकदा बाबा 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 मोकार 5 षटकार. आपला बल्ला वरती करायचंय आपण. भरपूर धावा जमा केल्यात. 52 धावा पाहतो आपण. काय फटकेबाजी बेकार. लय खेळला गड्या आज. लय आयटम खुश होईल गड्या. बेकार. हो यॉर्कर शेवटचा चेंडू पाहतो आपण. खोदून काढलाय. शतरक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला शतरक्षण राहिलं आणि पाहतो आपण एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाही आणि एका धावेने पाहतो आपण टार्गेट सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये. हरी ओम मांडा संघ पाहता आपण 118 धावा पाहतो आपण आणि 119 धावेचं टार्गेट सेट केला टीम डिंगडॉंग संघापुढे. चांगला पाहतो आपण फाईट दिली. त्यानंतर आम्ही सामना खेळणार आहोत. पाहतो आपण विनर हा सामना खेळू. त्यानंतर लुजर पाहतो आपण आणि भरपूर चांगली फलंदाजी केली आहे. पाहतो आपण 118 धावा कुठल्यात. हरिओम मांडा संघाने चांगला सामना रंगेल मैदानाच्या आतमध्ये यात मात्र शंका नाहीये. तर आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये ज्यांचा गोड आवाज पाहता आपण प्रियेश बाबरे सरांकडे. चांगला आवाज पाहता आपण.
रेड डेव्हिल डिंगडॉंग बनाम हरिओम मांडा या दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना. काय तुफानी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली ओमकारनं. 53 धावसंख्येची विध्वंसक इनिंग त्यांना पेश केली ओमकारनं. 15 बॉलमध्ये 53. काय ताबडतोब कॉन्फिडंट बॅटिंग त्याच्यावर. फटका मारल्याच्या नंतर इतका विश्वास होता त्याला फटक्यामध्ये, चेंडूकडे न बघता तो फटके खेळत होता. चला आता पाहूया ज्याप्रमाणे ओमकारनं 53ची विध्वंसक बॅटिंग केलेली आहे, एखादा अर्धशतकवीर रेड डेव्हिल टीम मधून देखील पाहायला मिळेल. पहिले षटक गोलंदाज ओमकार. हाफ ट्रॅकर खेचून मारला, गॅप शोधली आहे. मॅच ऑन पहिल्याच बॉलवरती गुड फिल्डिंग. चांगली फिल्डिंग होत असताना डीप मध्ये पहिलं षटक प्रगतीपथावरती ओमकार बॉलिंग करतो. अनस होते डीप मध्ये. धाव मिळतात या चेंडूवरती 2. श्रीमान नयनजी भोई हरिओम मांडा टीमचे ओनर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आम्ही त्यांना विनंती करत आहोत की या आपण व्यासपीठावरती बघा संघ मालकाचं स्वागत भव्य षटकारानं केलेला. ठोकला जेवढा उंच तितका लांब अक्षयचा सिक्सर. अभयने ठोकला षटकार. थांबून मारण्याचा प्रयत्न, आधीच प्री माइंडेड फटका कदाचित सजवण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती थप्पा थोडासा पाठी ठेवला. ओमकारनं हुशार निघाला या चेंडूवरती लाईन मध्ये थोडेसे चेंजेस करत असताना.
ऑन साइडला टर्न करतायत. पुन्हा एकदा अनस चेंडूपर्यंत पोहोचतात. चांगली फिल्डिंग अनसच्या वतीनं पहिल्या बॉलपासून तो प्रभावित करत असताना एक सिंगल या बॉलवरती मिळते. टीमची टोटल धावण पोहोचलेली ती 9 या धावसंख्येवरती. 2 धावेने केलेली सुरुवात. दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसरा डॉट बॉल आला. चौथ्या बॉलवरती सिंगल मिळत असताना अक्षयला आता स्ट्रायकिंग एंडवरती आणण्यात आलेला, म्हणजे दोघांकडून पार्टनरशिप बिल्ड करायला सुरुवात झालेली आहे. पुढे ठेवला एक्स्ट्रा कव्हरला, जवळपास प्रोटेक्शन नाहीये. या चेंडूवरती लिहिलं होतं कॅपिटल लेटेस्ट मध्ये क्लास. बॉल सीमा पार. धावा 4. चौक आलेला हा सुंदर चौकार. आधी अभयची बॅटिंग तुम्ही एन्जॉय केली आहे, अक्षयचा चौकार तुम्ही एन्जॉय करतात. लॉफ करायचा होता, वेगवान टाकला यॉकर लेंथ वरती, बँग ऑन टार्गेट. बॅटन पॅड मधून काढलेला आहे चेंडू. डॉट बॉल ओव्हर कंप्लीट पहिल्या षटकाचा. डावीतून टपला. पहिल्या ओव्हरमध्ये धावत संख्या बिनगडी बाद 13. 13 फॉर नन. थँक्यू डीजे. चला अधिकचा वेळ घेऊ नका. सुरुवात जबरदस्त झालेली आहे दोन्ही संघांकडून. पहिल्या इनिंग मध्ये बनवलेलं 118, विजयासाठी 119, 119चं टार्गेट मोठं ठेवण्यात आलेलं. पहिल्या षटकामध्ये 13 इथून वसूल केल्यात. सेकंड ओव्हरला झालेली सुरुवात. एक्स्ट्रा बाउन्स, अप्पर कट करण्याचा प्रयत्न कमी गतीने थोडासा आला. भरपूर वेळ मिळाला. गोलंदाजाचं नाव पोचवा प्लीज. बॉलर्स नेम प्लीज. सौरभ. ओके थँक्यू. सौरभ आलेल्या सेकंड ओव्हर मध्ये. पहिला चेंडूतून सौरभनं डॉट फेकलेला आपल्या संघासाठी. पार्टनरशिपला सुरुवात. खेचून मारलेला बागपुडला जात स्क्वेअर कटचा अप्रतिम नजरा. डीप कव्ह पॉइंट. सीमा रशीच्या पलीकडे फटका बैचा. चौकार. लेफ्ट आर्म राऊंड. बॅकफुटला जात स्क्वेअर कट. पॉज अँड एक्झिक्यूट. सुंदर चौकार. चांगली बॅटिंग फटकेबाजी. ओमकारचे अर्धशतक वीर पहिल्या इनिंग मध्ये झळकला. तोडीसतोड प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली अभयनं. 6 मध्ये इंडिव्हिज्युअल 13 बनवल्यात. 119, 119चं भलं मोठं टार्गेट आहे. बॅकफुटला जात डिफेन्स करतात. बॅकफुट डिफेन्स. आधी थोडंसं फुटवर्कचा वापर करण्यात आला. बघितलं की टप्पा थोडासा शॉर्ट होऊन ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकण्यात आलेला. लेग ब्रेक कदाचित टाकण्यात आलेला. डावखुर आताचा गोलंदाजाकडून टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा वळण घेणाऱ्या चेंडूवरती बरोबर मेरिट नुसार गोलंदाजी करत असताना एक सिंगल टीमची टोटल धावणं पोहोचलेली ती 18. अजूनही 101 धावसंख्येचा पल्ला इथून पार काढायचा. 2A फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये अभयने 100 बॅटिंग करतोय. बॅकफुटला जात फक्त दिशा दिलेली आहे. बघूयात आउटफील्ड फास्ट आहे. खेळाडूसाठी लॉंग चेस आहे. नाही थांबत आहे चेंडू. निघून चाललेला सीमा परत अक्षयच्या बॅट मधून आलेला डीप कव्ह पॉइंटला. आणखीन एक चौकार. थँक्यू. आधीच्या चेंडूवरती एक चौकार आपण अक्षयच्या बॅटमधून पाहिला. त्यांनी जणू काय कॉपी अँड पेस्ट
खेचून खेचण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडासा दूर अवे फ्रॉम द बॉडी, तोच मिड ऑफच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. निर्धाव चेंडू आलेला, संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 22 वरती. 22 फॉर नन. शेवटचा अंतिम चेंडूचा इथून खेळ आता बाकी राहतो. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 2 चौकार वगळता जास्त काहीशी बॅटिंग करून दिलेली नाहीये पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये. पहिलं षटक 13 सुरुवात केली. 119 मोठं टार्गेट चेस डाऊन करत असताना ही सुरुवात गरजेची होती. बघूयात अंतिम चेंडू बाकी आहे या सेकंड पॉवर प्लेचा, जिथे बॉलिंग करतात सौरभ. साकिंग इन लक्ष आहे. शरीरापासून दूर बॅकफुटला जातात, तर प्रोटेक्शन ठेवण्यात आलेल्या डीप मध्ये. ओमकार कदाचित त्या ठिकाणी उपस्थित, ओम होते त्या ठिकाणी. सेकंडचा कॉल. 2 पूर्ण होतात. दुसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण होता. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 षटकांच्या अंतिम टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली. 25 गडी गमावलेला नाहीये. 25 फॉर नन. 24 आलेला. 24 ला बिनगडी बाद. 24 फॉर नन. ओव्हर द स्टंप्स. लॉफ करायचं होतं. लाऊड अपील. बरोबर समोर सापडलेला सेलिब्रेशन. भरपूर काय सांगून जातात. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपामध्ये पहिला महत्वपूर्ण धक्का बसलेला रेड डेव्हिल डिंगडॉंग टीमला. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. ओमकारला सफलता. पूर्णतः हावी ठरला. डॉमिनेटिंग क्रिकेट ओमकार पेश करत असताना, बॅटिंग करत असताना, 53 गोलंदाजी करत असताना आल्या महत्वाची विकेट त्यानं मैदानाच्या बाहेर फेकली. धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 24. जगन्नाथ पाटील यांनी संपूर्ण संघांसाठी टी शर्ट पुरस्कार ते आपण पाहतात. नवनाथजी भोईर संघ मालक आहेत. रेड डेव्हिल डिंगडॉंग संघ बॅटिंग करतो हरिओम मांडा टीमचे. टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा हरकत करतो विकेटवरती. डॉट बॉल. संघाची धावत संख्या स्थिरावली ती 24 वरती. वसीम आलेले नवीन फलंदाज. थोडासा कमबॅक करत असताना, कारण जी आस्किंग रन रेट हवा होता तो कदाचित अचीव करण्याच्या मार्गावरती होता. हरिओम मांडा संघाने ज्याप्रमाणे बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये, टॉस जिंकल्याच्या नंतर त्यांना फिल्डिंग हवी होती. स्वीप करण्याचा प्रयत्न, थोडेसे स्किट होतात. वाईट बॉल पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. टीमची टोटल आता 25 वरती जाऊन पोहोचलेली आहे.
टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंग करणं पसंत केलं होतं दोन्ही संघांना. जरी हरिओम मांडा संघानं टॉस गमावला असला, त्यांच्या वाटेला बॅटिंग आली, परंतु कदाचित त्यांच्याकडे प्लॅन बी रेडी होता. तोच एक्झिक्यूट झालेला ओमकारशी 53ची विध्वंसक बॅटिंग. कमी गतीने टाकलेला चेंज ऑफ पेस, गती कमी करत असताना वन मोर डॉट बॉल, प्रॉपर यॉर्कर फेकलेला. एक्सप्रेशन बरेच काय सांगून जातात. टप्पा पडल्याच्या नंतर एक्स्ट्रा बाउन्स, बॅटन पॅड मध्ये पडला चेंडू, बरोबर यॉर्कर लेंथ वरती, डॉट बॉल. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या द्वारे आपण थेट प्रक्षेपण करत आहोत. त्या वाहिनीचे फाउंडर तेजस भोईर, फार कमी वयामध्ये महाजन एंटरप्रिनर म्हणून केलेली सुरुवात. आज स्टार्टअप ऑन साइडला टर्न करतात, क्षेत्ररक्षक पोहोचलेले डीप मध्ये, प्रयत्न काय जबरदस्त होते, चांगले प्रयत्न. ऍक्शन रिप्ले पाहणं कदाचित इंटरेस्टिंग राहील. ऑन स्क्रीन आपण पाहूयात ग्रामीण टेनिस क्रिकेट या वेबसाईटच्या द्वारे. रवी होते कदाचित डीप मध्ये, लेफ्टी बॅटर वसीमचा हा फटका आबा सूर लगावला होता. चांगले एफर्ट्स, म्हणजे 100% सर्व खेळाडू एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये देत असताना. कारण मांडा प्रीमियर लीग म्हटल्याच्या नंतर ही लीगच अशी आहे जी सर्वांना हव्याशी वाटणे, आपल्या संघाला चॅम्पियन पदाचे प्रबळ दावेदार कसं बनवता येतील यासाठी प्रयत्न करत असणारे हे सर्व संघातील खेळाडू. शिलेदार ओव्हर द स्टंप ओमकार कमी गतीने टाकला, दिशा देण्याचा प्रयत्न, लेगस्टिक चेंडू मिस करतो, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळते. टोटल जाऊन पोहोचलेली आहे 27 या धावा संख्येवर. झालेला 27, 119 भलं मोठं टार्गेट. अभय बाल झाल्याच्या नंतर वसीम आलेत. खेचून मारलेला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, काय जबरदस्त गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये ओमकार. प्रॉपर क्वालिटी अँड जेन्युइन ऑलराऊंडर आहे. शेवटचा अंतिम आता या ओव्हरचा बाकी राहतोय. टोटल आता 28 वरती. 13 सुरुवात, 13 केलेली सुरुवात. दुसऱ्या ओव्हर मध्ये 11 आल्या. तिसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू साथेतून खेळ बाकी राहतोय. 28 फॉर 1 अंतिम बाकी. आता स्ट्रायकिंग एंड वरती वसीम आला. बघूयात तिसऱ्या षटकाचा शेवट वसीमच्या वतीने गोड केलं जाईल काय. लॉफ करतात, एवढ्या वेगाने टाकलेलं तेवढाच वेगाने प्रत्युत्तर देत असताना स्कोअर लेग सीमा पार तडाखा वसीमचा. टोकला षटकार, 3 षटकांचा डाव पूर्ण झालेला. 34 ला 1 गडी झाला बा. प्रत्येक ओव्हर मागे जर पाण्याची डिमांड किंवा पाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचवलं तर कदाचित आजचे सामने अपुरे राहतील याची नोंद घ्या. मग संघ कॅप्टन याची नोंद घ्या. प्रत्येक षटकामागे जर पाण्याची व्यवस्था करण्यात आली, मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग घेण्यात आली तर वर्ल्ड निघून जाईल याच्याकडे नोंद घ्या. चला चला फिल्डिंग लावून घ्या. हरिओम मांडा फिल्डिंग लावून घ्या ताबडतोब. ज्या कोणा खेळाडूला पाण्याची गरज लागेल त्या बाउंड्री लाईन वरती मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना सुद्धा पाण्याची व्यवस्था त्याच्यासाठी केली जाईल. कारण खास करून त्यासाठीच आपण सर्व संघातील एक्स्ट्रा खेळाडू देखील प्रोव्हाइड करण्यात आलेला. तर वारंवार प्रत्येक ओव्हरमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था होणार नाही, ही कडक सूचना आम्ही आयोजकांच्या वतीने आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.
3 ओव्हरमध्ये बनला 34 विजयासाठी उर्वरित 5 षटकार. तर 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 चेंडूंमध्ये विजयासाठी 85 धावसंख्येची गरज. 85 फ्रॉम अपकमिंग 30. चौतीस झालेल्या 85 करायच्या. 30 चेंडूंमध्ये सामन्याला इथून आता सुरुवात करावं लागेल. आक्रमण, निव्वळ आक्रमण पाहिजे. 15-17चा आस्किंग रन रेट येऊन पोहोचलेले. बॉलिंग मार्क वरती चौथ्या षटकाला होते सुरुवात. चौथ्या षटकाला सुरुवात. चौथ्या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज विशाल आलेत. विशाल तलपडे नवीन फलंदाज, आता नवीन गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. चला अधिकचा वेळ घेतात. हरिओम मांडा प्लीज. गोलंदाज तयार. बघा अधिकचा वेळ जर तुम्ही घेतात अंतिम षटकामध्ये इनफिल्ड मध्ये खेळाडू घ्यावा लागेल. प्लस मॅनेजमेंट टीम कडून तुम्हाला काही धावसंख्येची पेनल्टी बसू शकते. पहिला बॉल वेल लेफ्ट, वाईट बॉल एक्स्ट्रा केलेली आहे सुरुवात. 34 ऑन स्कोर कार्ड. 3 ओव्हरमध्ये 34 होते. आता एक सिंगल ऍड होत असताना 35 झालेला. 35. एक गडी गमावल्याच्या नंतर थोडासा प्रेशर बनला अक्षयवरती. तोच आता कुठे ना कुठेतरी पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करतोय. एक अर्धशतकवीर ओमकार ठरला. कदाचित त्याप्रमाणची बॅटिंग पाहिजे. लॉफ करतात. मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑफ इन ऍक्शन. डाऊन द बॉल. जजमेंट तर केलेलं आहे परंतु स्वतःच्या बॉडीला कंट्रोल ठेवू शकलेलं नाही. तर रनआउटची विकेट. ओ ती देखील मिस झालेली आहे. एका चेंडूवरती 2 जीवनदान देण्यात आलेले खेळाडूला. मग अशा ज्या ज्या वेळेला तुम्ही जीवनदान देता त्या त्या वेळेला खेळाडू त्याच्या बॅटिंग मधले रंग उधळायला सुरुवात करत असतो. श्रीलंका बनाम भारत. रोहित शर्माची 6 या धावसंख्येवरती लॉंग ऑफला तिसारा परेरा यांच्याकडून सुटलेली झेल आणि त्यानंतर 264 धावसंख्येचा विश्व विक्रम अजूनही कोणी मोडीत काढू शकलेला नाहीये. हे विक्रम संधी मिळाल्याच्या नंतर केले जातात. समोरून चेंडू राईज करण्यात आला. वेल लेफ्ट करण्यात आला होता. डॉट बॉल. चेंडूला जज करत असताना निर्धाव चेंडू फेकला. गोलंदाज विशाल चौथ्या ओव्हरमध्ये आला. 37. प्रॉपर सुसज्ज असं मॅनेजमेंट तुम्हाला पाहायला मिळतं. रेग्युलर षटकामध्ये आपण आलेलो आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये विशाल बॉलिंग करतोय. फुल टॉस ऑन साइडला पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्कोर ऑफ द विकेट कळत असताना ठोकला षटकार. फुल टॉस होता. पर्वणी होती दोन्ही हातानं कबूल करत असताना विशालच्या विरोधामध्ये अक्षयचा षटकार. टोटल 43-43 वरती संघ जाऊन पोहोचलेला. खाली राहिलेला अपेक्षा होऊन डबल माइंडेड फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्थिरावली ती पत्तापर्यंत 43 वरती. या ओव्हरचे अंतिम 2 राहत आहेत. आणखीन एक वाईट फेकलेला. एक्स्ट्रा रन आणखीन एक मिळत असताना थोडासा कदाचित गोलंदाज नाराज आहे. विशाल असं वाटलं त्याला की फेअर डिलिव्हरी पडली परंतु पंचांना ताबडतोब दंडित करण्यात आलेला. एक्स्ट्रा रन मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 44. अंतिमचे 2 बाकी राहत आहेत. वसूल करावे लागतील विशालच्या विरोधामध्ये. शॉट ऑफ गुड लेंथ. बॅकफुटला जात स्टीयर केलेला नाही. बॉडीला सावरू शकलेले. बॉल निघून चालला. डीप कव्हर पॉइंट सीमा पार. आल्यात धावा 4. चौकार. आक्रमण 11 मध्ये इंडिव्हिज्युअल 23 अक्षयने आतापर्यंत बनवलं. संघ जाऊन पोहोचला 48 वरती. शेवटचा अंतिम बॉल बाकी राहतोय. 48 फॉर 1. अंतिम चेंडू मध्ये बघूयात विशाल हवी ठरेल की अक्षय. खाली राहिलेल्या अपक्षाहून अपील करण्यात आली होती.
सबमरीन डिलिव्हरी होती. अपेक्षांची चेंडू खाली राहिलेला डॉट बॉलनं शेवट गोड करत असताना 4थ्या ओव्हरचा 4 षटकांचा डावीतून आटपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 48 वरती विजयासाठी आता 24 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 24 चेंडूंमध्ये 71 धावसंख्येची गरज. चला एकत्रित येऊ नका, फिल्डिंग लावून घ्या. हरिओम मांडा, ओमकार अँड कंपनी फिल्डिंग लावून घ्या लगेच. 24 बॉलचा खेळ बाकी, 24 चेंडूंमध्ये 71 करायच्या. जयेश राजे संघाचे कर्णधार पद भूषवत आहेत. त्यांच्यावरती संघ मालकानं मोठी जबाबदारी टाकलेली आहे. तीच आयोजक देखील त्या जबाबदारशील पद्धतीने तुमच्याकडून खऱ्या अर्थानं कोऑर्डिनेट करण्यासाठी रिक्वेस्ट करत आहात. वेळे संदर्भात कृपया करून कॉर्पोरेट करा, अन्यथा आयोजन टीम खऱ्या अर्थानं मानते की कुठल्याही संघावरती अन्याय होऊ नये. त्या कारणासह आम्ही ॲज अन कॉमेंटेटर म्हणून वारंवार तुमच्यापर्यंत रिक्वेस्ट आयोजकांची पोहोचवत आहोत. अन्यथा पंचांना किंवा आयोजकांना तुमच्यावरती नेट आणि थेट निर्णय घेण्यासाठी आपण मजबूर करू नका. स्वप्नील आलेले तर ओव्हर नंबर 5 मध्ये 24 बॉलमध्ये 71, 24 चेंडूंमध्ये 71 करायचे. चला अधिकचा वेळ नका. चोवीस मध्ये 71 पंचांचा इशारा. बॅटिंग पॉवर प्ले इथून घेण्यात आलेला. ओपनर अक्षय, 1 डाऊन वसीम, 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असल्याच्या नंतर बॅटिंग पॉवर प्ले इथून घेण्यात आलेला. मग ओव्हर कंप्लीट झाल्याच्या नंतर पंच पहिल्या 15 ते 20 सेकंदामध्येच याची परवानगी आपण द्या. आयोजन टीमची सूचना येते, कारण फिल्डिंग सेट झाली होती. त्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमनं बॅटिंग पॉवर प्ले जे पॉवर त्यांच्याकडे तेच युटिलाइज करत असताना 3 खेळाडू आउटफील्ड मध्ये असतील. सेकंड मॅच ऑन गोईंग आपण पाहतात. रेड डेव्हिल्स डिंगडॉंग बनाम हरिओम मांडा. टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंगचा निर्णय. बघत 119 टार्गेट आहे. लॉफ करतात पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत आक्रमण करत असताना चेंडू सीमा पार चाललेला, थेट बाउंड्रीच्या बाहेर षटकार. मिलाला स्वर्गीय संतोषजी भोईर साहेबांचा स्टँडच्या वरतून पाठवला. थेट सीमा आरक्षाच्या पलीकडे निव्वळ आक्रमण होत असताना 6च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 54-54 या धावसंख्येवर. खाली राहायला अपेक्षा होऊन लाऊड अपील पंचांकडून बाद घोषित करण्यात आलेला. लेग बिफोर द स्टम्प्स, फलंदाज बाद. बनलेला 22 चेंडूंमध्ये 65चं अजून टार्गेट इथून चेस डाऊन करायचा. नवीन फलंदाज प्रदीप आता मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आता तुम्हाला ताबडतोब बॅटिंग करावे लागेल. त्यासाठीच बॅटिंग पॉवर प्लेचा इस्तेमाल करण्यात आलेला, परंतु अक्षय जो चांगली बॅटिंग करत होता तो परतला. ब्लाइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्याच्या नंतर एक्स्ट्रा बाउन्स, डॉट बॉल. धावा येणं गरजेचं, प्रत्येक बॉलवरती धावा येणं गरजेचं. कदाचित वसीम नुकताच बाद झालेला, कदाचित अक्षय मैदानाच्या आतमध्ये आहे, त्या कारणासह बॅटिंग पॉवर प्लेचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला. 12 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल अक्षयनं आतापर्यंत 23 बनवल्यात. मोठं टार्गेट 119. समोरून चेंडू टक ऑफ झालेला. प्रदीप या ठिकाणी मैदानाच्या बाहेर येईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक धक्का बसत असताना रेड डेव्हिल डिंगडॉंग टीमला फलंदाज बाद.
नवीन फलंदाज अक्षय आलेत. नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज दिशांत आलेत. निशांत आलेत. व्हाईट बॉल आलेला. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 55 या धावसंख्येवरती. समोरून चेंडू बाउन्स. आणखीन एक रायझिंग डिलिव्हरी टाकण्यात आलेली आहे. डॉट बॉल. टीमची धावसंख्या 55 वरती स्थिरावली आहे. नेक्स्ट मॅच आपण विनर विनर खेळवणार आहोत. पहिला सामन्यावरती अध्यरजय गाजवलेला जय बजरंग बली निशांत 11 संघ इन ऍक्शन. लॉफ करतात. ओ पीच पाठवला लॉंग ऑन. सीमा पार ओमकार होते. त्यांच्या वरतून पाठवला चेंडू. बाउंड्रीच्या बाहेर आला. षटकार. 6च्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचलेले 5 षटकांच्या समाप्तीनंतर 61 वरती. ओजासाठी आता 18 चेंडूंचा इथून खेळ बाकी राहतो. 18 चेंडूंमध्ये 58 ची गरज. 58 फ्रॉम अपकमिंग 18. आज माहोल बनवलेला. व्हॉइस क्लिअरिटी. त्यानंतर संपूर्ण खेळाडूंचं मनोरंजन. संपूर्ण प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात आलेलं डीजे नितीन यांच्या वतीनं. सौरभ आलेत बॉलिंग मार्कवर. लॉफ करण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. 58 करायचे. 18 चेंडूंमध्ये पहिली सिंगल या चेंडूवरती मिळत असताना 1च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते आहे 62 या धावसंख्येवरती. 18 मध्ये 58 पहिली सिंगल आलेली. आता 17 मध्ये 57 धावसंख्येची गरज आहे. 62 झालेल्यात. गोलंदाज तयार. 6वं षटक. बॅकफुटला जात स्टीअर करतात. शॉर्ट कव्हर पॉइंट इन ऍक्शन. सिस्टमॅटिक प्लॅनिंग न अक्षयला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरत असताना फलंदाज बाद. ला जो चांगली बॅटिंग करत होता तो अक्षय परतला. नवीन फलंदाज सत्यम आता मैदानाच्या आतमध्ये. खोलत होता चेंडू. यॉर्कर लेंथ वरती टाकण्यात आलेला. इनफिल्ड मध्ये थांबतोय फक्त. सिंगल. मोठं टार्गेट 100+ टार्गेट इथून ठेवण्यात आलं. 119. तेच टार्गेट चेस डाऊन करण्याच्या प्रयत्न मध्ये जवळपास 4 गडी सुरुवातीलाच बाद झालेले आहेत. टॉस जिंकल्याच्या नंतर रेड डेव्हिल डिंगडॉंग संघाच्या कर्णधारांना सांगितलं की किमान 70च्या आतमध्ये रोखण्याचा आमचा मॅक्सिमम प्रयत्न असेल. तोच प्लॅन फसला. महत्वपूर्ण जे गोलंदाज होते त्यांच्यावरती चालले चढले. व्हाईट बॉल +1 फॉर द ओव्हरचा इशारा गोलंदाजांसाठी देण्यात आलेला. टीमची धावसंख्या 64. 64. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मांडा प्रीमियर लीगचा आनंद तुम्ही घेतात. 4थ्या पर्वामध्ये आपण आलोय.
समोर होता, एक्स्ट्रा बाउन्स वाईड बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सत्यम आलेत, सध्या तरी स्ट्रायकिंग एंडला निशांत आहेत. ॲक्शन रिप्ले, लेफ्टी गोलंदाज आहेत सौरव. टप्पा पडल्याच्या नंतर बराचसं वळण घेतो. क्रीडांगणावरती आपण पाहतायत ऑरेंज पूर्णतः पेंट करण्यात आलेला. MPLचा लोगो 2026. लो फुल टॉस, बाट आवे, चेंडू हवेमध्ये, बाट हवेमध्ये हातामध्ये स्किड झाले, त्या कारणास्तव फटक्याला एलिव्हेशन देऊ शकलेलं नाहीये. चेंडूवरती धावा मिळतात 2-2च्या मदतीने टार्गेट पुढे जाईल. 67 वरती 2 चेंडूंचा खेळ बाकी ओव्हर नंबर 6 मध्ये. 8 षटकांच्या सामने तुम्ही एन्जॉय करत आहात. गोलंदाज तयार. बॅकफुटला जात फ्रंट फूट बाहेर काढत ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल शेवटचा बाकी राहतो. 13 मध्ये 52चं मोठं टार्गेट आता बाकी राहतं. ऍक्शन रिप्ले. प्रॉपर मेरिट नुसार गोलंदाजी करतोय. बॉलिंग मार्कवर निशांत, स्ट्रायकिंग एंडला निशांत. निशांतच्या विरोधामध्ये सौरभ. ओ क्लीन बोल्ड. फलंदाजीतून बाद यष्ट्या उद्ध्वस्त करून लावलेल्या अंतिम चेंडूवरती सौरभला सफलता. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 52. आलेत. नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 7 मध्ये स्ट्रायकिंग एंडला सत्यम. पहिला खेचून मारला. क्षेत्ररक्षक इन ऍक्शन जज करतात. ओ गुड कॅच. कॅप्टन होते त्या ठिकाणी. पकडली झेल फलंदाज बाद. एलिव्हेशन कमी हाईट मिळाली चेंडूला, कारणास्तव चांगली झेल डीप मध्ये पकडण्यात आलेली आहे. दूर ठेवला. एक्स्ट्रा कव्हर गॅप मध्ये चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउटच्या स्वरूपामध्ये चाललाय चेंडू सीमा पार. आले योगेश चौकार. दहा बॉल मध्ये आता 48 क्वेश्चन बाकी राहत आहे. 8 षटकार 10 चेंडूंमध्ये. योगेशचा नुकताच चौकार आला. 71 झाला. चांगला चेंडू टाकण्यात आलेला. डॉट बॉल. उर्वरित आता 9 चेंडूंचा इथून खेळ फक्त बाकी राहत आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही विनंती करत आहोत. जय बजरंगबली निशांत 11 टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. इनसाइड आउट. पुन्हा गॅप शोधली आहे. चाललाय चेंडू निघून सीमा पार एक्स्ट्रा कव्हरला. आणखीन एक चौकार.
लॉफ करायचा होता, वरती लागला चेंडू, बॅटच्या ब्रशला, चेंडू बॅटच्या स्टिकरला ब्रश होत असताना आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. आता मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट टाकण्यासाठी आलेला. 7 चेंडूंमध्ये 44 एक पोझिशन बाकी राहते. नवीन फलंदाज लल्ला बघेल नवीन फलंदाज आले. कमी गतीने टाकण्यात आलेला इम्पॅक्ट प्लेअर, इम्पॅक्ट टाकण्यासाठी आलेला. डॉट बॉल, शेवटचा अंतिम षटक बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये 44 इथून करायचे. नेक्स्ट मॅच विनर बनाम विनर. जवळपास सामना हा देखील 6 चेंडूंचा बाकी जरूर आहे, परंतु आपण रिक्वेस्ट करूयात जय बजरंगबली निशांत 11 टीमचे कॅप्टनला की आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. नेक्स्ट मॅच 6 षटकांचे राहील, कारण आजच्या दिवसांमध्ये 4 संघ इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये चारही संघांचा एक सामना 8 षटकांचा आपण कंप्लीट केलेला. म्हणजे पुढच्या मॅचेस आपण 6 षटकांचे खेळवणार आहोत. 6 बॉलचा खेळ बाकी, 6 चेंडूंमध्ये 44 ची गरज आहे. मांडा प्रीमियर लीगचा आनंद तुम्ही घेतात. सामना क्रमांक आजच्या दिवसामधील दुसरा सुरू आहे. थोडेसे सामना उशिराने सुरुवात झाली. 6 मध्ये 44. 44 फ्रॉम अपकमिंग 6. स्वतः कॅप्टन आलेले जयेश बॉलिंग मार्कवर. चला अधिकचा वेळ नकोय. गोलंदाज सर 6 मध्ये 44. पहिलाच बॉल डॉट फेकला. बॉलिंग मार्क वरती जयेश आले. पहिला बॉल निर्धाव फेकला जयेशनं. 8 षटकांची ही वेगळी संकल्पना. स्विच इट, ते देखील बीड झालेले. फुल ऑलेनचा चेंडू होता. सिनियर चिंटू आलेले आहेत नवीन फलंदाज. डॉट बॉल, अंतिमचे 4 चेंडू. जयेश बॉलिंग करतात. सिनियर चिंटू ऑन स्ट्राइक. फुल टॉस समोर खेळतात. लॉंग ऑफला चेंडू टर्न करत असताना पहिली कंप्लीट. एकच मिळते 43 3 चेंडूंमध्ये. चला पुढील मॅचचे कॅप्टन उपस्थित व्हा. बॅकफुटला जात काढला गॅप मधून. डीप कव्हर पॉइंटला आलाय चौकार. अंतिमचे 2 बाकी राहतात या संपूर्ण सामन्याचे. जवळपास 80 धावा कुठून काढलेल्या. 39 धावा संख्येने सामना अजूनही दूर. ओ स्कूप करतात. लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने निघाला चेंडू. बाउंड्रीच्या बाहेर. धावा 4 आल्यात. चौकार. शेवटचा अंतिम आता इथून बाकी राहतो. चांगली फटकेबाजी एंडिंगला होत असताना 119 मोठं टार्गेट सेट झालं. तेच टार्गेट 80-85 जर असतं तर मजा आली असते मॅच मध्ये. अंतिम चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल वेगवान टाकलेला. बीट झालेले बॅटर. सामना इथून जिंकलेला हरिओम 11 मांडा या टीमना अभिनंदन. टीम हरिओम मांडा. आणि पुढील सामन्यासाठी आपण शुभेच्छा देऊयात रेड डेव्हिल डिंगडॉंग टीमला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच